मैत्रिणींनो, उन्हाळा आलाय आणि स्वयंपाकघरात तासनतास राहून जेवण करणं कठीण होतंय का? अजिबात टेन्शन घेऊ नका. काही अशा क्विक आणि एकदम स्मार्ट किचन हॅक्स तुम्हाला सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये उभं राहून जेवण करणं आणि तासनतास गॅस समोर असणं हा एक मोठा टास्क असतो. मग यासाठी टिप नंबर 1 आहे ते म्हणजे सकाळी लवकर म्हणजे 10च्या आत किंवा संध्याकाळी उशिरापर्यंत शिजवण्याची कामं जी आहेत ती तुम्ही करू शकता. जसं की भाजी शिजवणं, चपात्या करणं. दुपारच्या कडक उन्हामध्ये गॅस पेटवणं शक्यतो टाळा. सकाळच्या वेळेस तुम्ही सगळ्या भाज्या चिरून किंवा डाळ भात शिजवून ठेवलात तर दुपारी तो फक्त गरम करायचा राहील. त्यानंतरची टिप ती म्हणजे इंडक्शन आणि ओव्हनचा वापर तुम्ही जमला तर करू शकता, कारण गॅसमुळे आजूबाजूची हवा जास्त गरम होते, पण इंडक्शनमुळे असं होत नाही. मायक्रोवेव्हचा वापर फक्त पदार्थ गरम करण्यासाठी न करता बटाटे उकडणं किंवा काही भाज्या शिजवण्यासाठी करू शकता. यामुळे किचनचं तापमान मेंटेन राहील. पुढची टिप ती म्हणजे तासनतास गॅस समोर उभं राहून पोळी भाजी वरण भात असा पूर्ण स्वयंपाक करण्यापेक्षा लहान मुलांनाही तुमच्या या काळात सुट्टी असते, त्यामुळे 1 पॉट मील तुम्ही करू शकता. जसं की एकाच भांड्यामध्ये मसाले भात, खिचडी, पुलाव, थालीपीठ असं जर केलं तर उष्णता सुद्धा कमी निर्माण होते आणि भांड्यांचा पसारा सुद्धा कमी होईल आणि शरीराला सुद्धा थंडावा देण्यासाठी कोशिंबीर किंवा ताक वगैरे घेतलं तरी सुद्धा गॅसचा तुम्हाला वापर करायची गरज नाही. पुढची टिप आहे ती म्हणजे स्वयंपाक करताना एक्झॉस्ट फॅन नक्की चालू ठेवा. जर एक्झॉस्ट नसेल तर खिडक्या पूर्ण उघड्या ठेवा, पण लक्षात ठेवा बाहेरून गरम हवा येत असेल तर तुमचा पडदा थोडासा ओलसर करून ठेवा किंवा अगदी तुमच्या खिडकीच्या जागीत ओला कपडा जर तुम्ही ठेवला तुमच्या ग्रिलवर तरी सुद्धा येणारी हवा ही थंड येईल. पुढची टिप आहे आणि अगदी शेवटची टिप ती म्हणजे गॅस पेटवण्यापूर्वी सगळी तयारी करून ठेवा. भाजी चिरणं, मसाला वाटणं, पीठ मळणं हे तुम्ही पंख्याखाली बसून करू शकता आणि फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये फोडणी देण्याचं कामास पुरता पंखा बंद करा आणि गॅसवर उभे राहा. अशा प्रकारे भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही थंडावा तुमच्या किचनमध्ये मेंटेन करू शकता आणि तुम्हाला सुद्धा अगदी शांत आणि थंड वाटेल.